28 जानेवारी 2026 महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अजित पवारांचा एका हवाई अपघातामध्ये संशयास्पद मृत्यू होतो। आणि नवलाची गोष्ट अशी, जवळपास 14 दिवस लोटले तरी अजूनही एकाही सरकारी पक्षातल्या, म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे गट असेल, याच्यातल्या एकाही बड्या नेत्याला या अपघाताची साधी चौकशी व्हावी अशी मागणी करावीशी वाटली नाही। नवल तर ह्या गोष्टीचं जास्त वाटतं स्वतः अजित पवारांच्या पक्षातील तटकरेंसारख्या, भुजबळांसारख्या, मुश्रीफ असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांसारख्या नेत्यांनाही या अपघाताची साधी चौकशी व्हावी अशी खुल्यामध्ये मागणी करावीशी वाटली नाही। नवल इथे जास्त वाटतं। काल ज्यावेळेस यांच्या परिवारातल्याच रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, जवळपास 1 तास 48 मिनिटांची ही प्रेस कॉन्फरन्स। या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी उचललेले महत्त्वाचे मुद्दे पुढच्या 5 ते 10 मिनिटात तुम्हा सर्वांसमोर अतिशय पटपट ठेवतो। हा घातपात आहे की अपघात आहे? म्हणजे 28 जानेवारी आणि 28 मुद्दे। मी 28 मुद्द्यांमध्ये या संपूर्ण प्रेस कॉन्फरन्सला विभाजित करतोय। प्रत्येक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटापर्यंत व्हिडिओ नक्की पहा। ही 1 तास 48 मिनिटांची प्रेस कॉन्फरन्स पुढच्या 5 ते 10 मिनिटात तुम्हाला पटपट समजावून सांगतो। आणि अतिशय महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स काल रोहित पवारांनी घेतली। यांच्या मृत्यूची चौकशीच न व्हावी ही नेमकी इच्छा कुणाची? खरंच दादा जिवंत आहेत का? अजित पवारांच्या बाबतीत शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? नेमकी चूक कुणाची होती? दादा आहेत तर कुठे आहेत मग? या सर्व प्रश्नांचा उलगडा पुढच्या 5 ते 10 मिनिटात करण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, हा अपघात की त्यांना संपवलं? स्वतः रोहित पवारांनी याच्यावर शंका उपस्थित केली। त्यांनी संपूर्ण ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही त्यांनी तथ्यावर, फॅक्ट्सवर, पुराव्यांवर घेतली। 6 होते, त्यांपैकी 5 सापडले। मग जी एक बॉडी सापडली नाही ती बॉडी नेमकी कुठे आहे? ती बॉडी आहे की ती जिवंत आहे? दादा नेमके जिवंत आहेत का? माहित नाही। पुढे ऐका। आणि खरंच दादा जर पुन्हा आले तर ते काय म्हणतील? मी त्यांना जवळ घेईल, त्यांना उराशी घेईल, हे त्यांचे बोल आहेत। त्यांनी कुठेही असं सांगितलं नाही की दादा येणार नाहीत। माहित नाही नेमकी 6वी बॉडी हा काय प्रकार आहे, हे अजूनही अनुत्तरित राहिलेलं हे उत्तर आहे। आता पुढे महत्त्वाच्या फॅक्ट्सवर येतो। सगळ्यात पहिला फॅक्ट, ती 27 नावं, त्या 27 नावांमध्ये ती जी कंपनी आहे VSR वेंचर, हिचे 27 डायरेक्टर आणि त्या डायरेक्टरांची जी नावं आहेत त्यांनी खरं तर ती नावं उघड केली नाहीत। ती नावं मीही आज उघड करणार नाही, पण वेळ प्रसंगी त्या नावांची ज्यावेळेस बघूया ना यांचे अहवाल काय येतात, त्या नावांचा सगळ्यात पहिला अभ्यास झाला पाहिजे की त्यामध्ये कोण कोण आहे, राजकारणातलं कोण कोण आहे, हितसंबंध कुणाचे जास्त गुंतलेले आहेत, त्या 27 नावांमध्ये इथपासून सगळ्यात पहिली सुरुवात व्हावी। दुसरं, विमान 16 वर्ष जुनं होतं आणि घटना घडण्यापूर्वी हे विमान गुजरातला, सुरतला जाऊन काय करून आलं होतं याची माहिती मिळावी। दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा, ज्या महिलेने आवाज ऐकला होता विमान पडतानाचा, त्या महिलेला त्या विमानाचा आवाज एरवीपेक्षा फार वेगळा, म्हणजे ते विमान तोपर्यंत आदळलंही नव्हतं, त्या विमानाचा आवाज वेगळा येत होता। नेमकं विमानामध्ये त्या क्षणाला काय घडलं होतं? विमानाचा असा अपघात का घडला? म्हणजे अपघात घडायच्या आधी विमानामध्ये नेमकं काय घडलं होतं, या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत। विमान पडल्यानंतर आवाज वेगळा येणं हा भाग वेगळा असू शकतो, पण पडायच्या आधीच त्या विमानाचा आवाज हा एरवीपेक्षा हा फार वेगळा आवाज होता। पुढचा मुद्दा, मेंटेनन्स करताना हँगरमध्ये, म्हणजे जिथे विमानं ठेवली जातात त्याला हँगर म्हटलं जातं, हँगरमध्ये कोण कोण येऊन गेलं, त्यांनी काय काय केलं, कुणी कुणी त्या विमानाला हात लावला, याची संपूर्ण माहिती बाहेर आली पाहिजे। मुद्दा 6, गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातला जाऊन त्या विमानाने नेमकं काय केलं, त्या विमानाच्या बाबतीत काय काय चेंजेस झाले, काय काय गोष्टी घडल्या, त्याला कोणी कोणी हात लावले, गुजरातमध्ये त्याचा मेंटेनन्स करण्यात आला होता का, गुजरातमध्ये त्याचं जाण्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत। पुढचा मुद्दा, आजवर अनेक विमानं त्या बारामतीच्या एअरपोर्टवर सुखरूप उतरलेली आहेत। जे कारण दिलं जातं की ILS सिस्टीम ही एक सुरक्षा प्रणाली आहे, त्याच्या दोन्ही बाजूंना त्या लाईट्स असतात, त्याला पट्टे असतात, त्याला ILS सिस्टीम सगळं म्हटलं जातं। फक्त रनवेवर ILS सिस्टीम नव्हती हे कारण दिलं जातंय, पण 14 सप्टेंबर 2023 अतिशय महत्त्वाचा मुद्दा, 2023 ला याच विमानाचा मुंबईमध्ये अपघात घडला होता। याच विमानाचा, म्हणजे अशा प्रकारचा अपघात नाही, याच विमानाचा। मग तो अपघात ILS सिस्टीम असतानाही का घडला होता, हा अनुत्तरित राहिलेला प्रश्न। हेच विमान ILS सिस्टीम असताना मुंबई सारख्या अद्ययावत विमानतळावर, आणि त्यावेळेस 6 प्रवासी जखमी झाले होते। फक्त पाऊस जास्त हे कारण देऊन रनवेवरून विमान घसरलं असं उत्तर देण्यात आलं, जे पटणारं उत्तर नाही।
मुंबई विमानतळावर ILS सिस्टीम होती, तरीही ते का घसरलं? 2023 मधल्या अपघाताचा अजूनही कुठलाही रिपोर्ट सादर झाला नाही. ज्यावेळेस दादांचा अपघात घडला त्यावेळेस मात्र म्हणजे ह्याचा रिपोर्ट, जो 2 वर्ष आधीचा रिपोर्ट, तो आत्ता काढण्यात आला. आणि ज्या वेळेस या अशा प्रकारच्या कंपनीला ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला, म्हणजे आपल्याकडनं नाही बरं का, आपल्या DGCAने अजिबात प्रश्न केला नाही. प्रश्न करण्यात आला युरोपकडनं, युरोपच्या काही एजन्सीजकडनं, कारण तिकडे सुद्धा या विमान कंपनीची उड्डाणं होत असतात. तर तुम्ही आमच्या इथे विमानं उड्डाणं करताय, तुम्हाला या अपघाताचं उत्तर द्यावं लागेल. यांच्याकडनं तिकडेही कुठलं उत्तर देण्यात आलं नाही, तर त्यांनी तिला बॅन करून टाकलं. तिथे ती ब्लॅक लिस्टेड आहे. मग विचार करा, युरोपमध्ये एखादी ब्लॅक लिस्टेड कंपनी, VSR सारखी कंपनी महाराष्ट्रामध्ये VVIPंना प्रवास घडवते, हे कितपत योग्य आहे? हा सगळ्यात पहिला प्रश्न. ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे ती. आता पुढचा मुद्दा, विमानातील वैमानिक. आता ह्या वैमानिकांचाही एक म्हणजे आता बघा, नावं न घेण्याच्या अटीवर रोहित दादांना कुणी ह्या माहिती सांगितल्या आहेत, पण वैमानिकांनी सांगितलं धमक्या दिल्या जातात काढायच्या. त्यांना वेळेपेक्षाही जास्त तास काम करवलं जातं. म्हणजे चेकलिस्ट कुठलीही मेंटेन होत नाही की कुणी किती तास काम केलं, कुणी किती तास काम केलं, कोणाला किती तास आरामाची गरज आहे, अजिबात नाही. वेळेपेक्षा दुप्पट काम करायला लावणं. कॉकपिटमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग ते जाणीवपूर्वक बंद ठेवतात, काय संभाषण चालतं. चेकलिस्ट डेटा ठेवला जात नाही, SOPचं पालन होत नाही. कॉस्ट कटिंगच्या नावाने ही कंपनी अग्रेसर आहे. मेंटेनन्स देखभाल हे फक्त कागदावरच घडतात. हे सर्व आरोप काल रोहित पवारांनी तिथे भर PPTवर दाखवले. पुढची आणि महत्वाची गोष्ट, 16वा गो राऊंड हा जो प्रकार घडला तिथे, विमान उतरताना पहिल्यांदा त्यांनी उतरवण्याच्या आधी त्यांनी पुन्हा हवेत गिरटी घेतली की नाही, शक्य होत नाहीये. पहिला अटेम्प्ट झाला. दुसरा अटेम्प्ट मात्र त्यांनी तिथे क्लिअरन्स नसतानाही हो म्हणाले क्लिअरन्स आहे आणि उतरवण्याचा प्रयत्न. खरं तर हा दुसरा अटेम्प्ट सुद्धा होणं आणि तिसरा अटेम्प्ट सुद्धा होणं हे गरजेचं होतं. पण आणि त्यानंतर सुद्धा जवळ पुणे एअरपोर्ट होतं किंवा मुंबईला पुन्हा परत जाऊ शकत होते, नाही शक्य होतं. एवढी मोठी VVIP बसली असताना पुन्हा परत घेऊन जाणं किंवा पुण्याला घेऊन जाणं हे शक्य असताना त्यांनी तिथे थेट उतरवण्याचा, म्हणजे हे केवढं मोठं धाडस, हा अतिधाडस अजितदादांच्या जीवाशी बेतलेला आहे असं म्हणता येईल. मला त्यांनी जी पुढची माहिती सांगितली ती अतिशय महत्वाची वाटते. पुढची माहिती अशी की त्याच विमानाला पुढचं जे भाडं होतं ते भाडं होतं शमशाबाद टू पाटणाचं. महेश रेड्डी नावाचं नाव मला तिथे दिसलं, कुठला तरी एक प्रवासी असेल. शमशाबाद टू पाटणा 10 लाख रुपयांचं भाडं बुडलं असतं. ही भीती होती का? काय होतं नेमकं त्या पायलटवर दडपण, त्याला तिथे उतरवायचं होतं, इथे हे ड्रॉप करायचे आणि तिकडून ते भाडं घेऊन जायचं. विचार करा, म्हणजे इथून जर तिकडे जर पुण्याला नेलं किंवा मुंबईला नेलं तर ते भाडं सुटलं असतं. ही पण गोष्ट होती का? या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. कारण कसं असतं, हे अधिकारी फार बडे असतात, ही माणसं फार पैशाने मोठी असतात. कुठे कसं काय कुठला रिपोर्ट दाबून टाकायचं यांना चांगलं माहिती असतं. त्यामुळे व्हिजिबिलिटी नसताना सुद्धा विमान उतरवण्याचं धाडस ज्याने केलं, काय म्हणावं अशा लोकांना. पुढचा आरोप, स्टॉल वॉर्निंग सिस्टम ही बंद होती. म्हणजे विमान ज्यावेळेस अतिशय खालून ज्यावेळेस धावतं त्यावेळेस विमान एक वॉर्निंग देत चालतं. कालच्या इमारती असतील, काही असेल, गावं असेल, त्यांना एक वॉर्निंग मिळते. काहीतरी बिघाड असल्यानंतर ती वॉर्निंग येते आणि तिकडची लोक सतर्क होतात, काहीतरी इथे एखादं विमान पडतंय वगैरे. तशी वॉर्निंगची सिस्टमच बंद होती. आतल्या अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. मग मेंटेनन्समध्ये ह्या गोष्टी कळाल्या नाहीत का? SWS म्हणजे खालून उडताना ते आवाज करतं आणि खालच्यांना सावधान करतं. अगदी मंदिराच्या कळसाला धडकेपर्यंत लोकांच्या माहित्या येत होत्या. मंदिराच्या कळसाला एका धडकून गेलं, तशा प्रकारचे व्हिडिओ आले. आता पुढचा अतिशय महत्वाचा आणि सणसणीत मुद्दा, मेंटेनन्स कुठे केला जातो? हेवी बेस मेंटेनन्स असतो. आता बघा, मी याचा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. रोहित पवारांनी स्पष्टपणे इनडायरेक्टली काही गोष्टी सांगितल्या. म्हणतात देशात 2च ठिकाणी अशा प्रकारच्या विमानांचा मेंटेनन्स होतो. 2च ठिकाणी. एक मुंबई स्थित कंपनी आहे जी प्रफुल्ल पटेलांची आहे आणि दुसरी कंपनी कुठेतरी दिल्लीमध्ये आहे. आता ह्या 2च कंपन्यांमध्ये हा मेंटेनन्स केला जातो. देशात कुठेही इतर ठिकाणी केला जात नाही. मग या 2ही ठिकाणी या विमानाचा मेंटेनन्स जर झालेला नसेल तर ह्यांनी स्वतः इन हाऊस स्वतःचेच कर्मचारी ठेवलेले आहेत आपल्या विमानांचा मेंटेनन्स करण्यासाठी. मग विचार करा, जर देशामध्ये एखादा उत्पादन करणाऱ्या 2च कंपन्या असतील आणि तिसऱ्या एखाद्या कंपनीने तशा प्रकारचा स्वतःचा धंदा चालू केला असेल तशा प्रकारचा मेंटेनन्स करण्याचा, तर नक्कीच त्याच्याकडचे ते कर्मचारी त्या 2च कंपन्यांमधले असणार. कारण तशा प्रकारचा स्किल्ड स्टाफ म्हणजे शिकलेला स्टाफ आहे ते 2च कंपन्यांमध्ये असणार. कारण देशात 2च ठिकाणी.
मग नेमके ह्या विमानाचा मेंटेनन्स केलेले कंपनी जे कर्मचारी आहेत त्या दोन कंपन्यांपैकी, म्हणजे प्रफुल्ल पटेलांची आणि दुसरी मुंबई स्थित कुठली आहे, या कुठल्या कंपनीतनं आले होते तो सुद्धा, त्याची सुद्धा चौकशी इथे घडली पाहिजे. अतिशय योग्य ठिकाणी त्यांनी इथे बोट ठेवलेला आहे. अशा प्रकारे इनहाऊस मेंटेनन्स करण्याचा ह्या कंपनीकडे अधिकार होता का, इथून चौकशी झाली पाहिजे. बरं, ज्याने केला तो या दोन कंपन्यातून कुठून आलेला आहे त्याची सुद्धा, आणि हा रमेश नावाचा व्यक्ती हेवी मेंटेनन्स करणारा हा कोण आहे, हेवी मेंटेनन्स मध्ये कुठे झोल झाला हे समजलं पाहिजे. पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा, पण ह्याच्या अगोदर मी तुम्हाला त्यांचा हा व्हिडिओ दाखवतो, रोहित पवारांचा. हा पहा. याच्यामध्ये VSR संदर्भातले काय प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये दोनच MRO आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे. पण हे MRO आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा MRO होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच MRO जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत, जे लोक या VSR कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं, त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात. एन्क्वायरी कुठंच नाही चालली, म्हणून आम्हाला आमच्या लेवलला, माझ्या काकासाठी, आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात. हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे बरं का. आपण त्याला कशा प्रकारे घेताय मला माहित नाही, पण हा अतिशय धक्कादायक आहे. अनेक गोष्टी चौकशीसारख्या इथे आहेत पण त्या केल्या जात नाहीयेत. आता तुम्हाला पुढची अतिशय धक्कादायक माहिती सांगतो. म्हणजे त्यांच्या ग्रुपवरच बऱ्याच गोष्टी यांनी बाहेर काढल्या, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप असतील, मेल असतील, आणि अतिशय धक्कादायक माहिती मिळते. विमानासोबत वाढीव इंधनाचे कॅन सुद्धा हे नेतात. सामानाच्या कंपार्टमेंटमध्ये वाढीव इंधनाचे कॅन, अशा प्रकारचं त्यांनी काल एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी ते दाखवलं. भर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनवर ते दाखवलं. एक्स्ट्रा इंधन विमानातून नेणं हे कितपत नियमाला धरून आहे, आणि हे जर फुटलं तर बॉम्ब सारखं काम करतं. तसंच काही घडलं नसेल ना. पुढे ऐका. युरोपने बंदी घातलेली कंपनी, म्हणजे त्या कंपनीच्या अहवालाचा एक कॉपी त्यांनी DGCA भारताला सुद्धा दिलेला आहे. तरी सुद्धा एवढं सगळं युरोप सारख्या देशांच्या कंपनी दिल्यानंतर सुद्धा ती कंपनी अजूनही VVIP मुवमेंट करते महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. याच्यावर कुठलीही चौकशी होत नाही, मला नवल वाटतं. तरी सुद्धा ती कंपनी अजूनही चालू आहे. विमाने बुक करण्याच्या कंपनीला, हँडलरला, म्हणजे अशा प्रकारची विमाने आपण ज्यांच्याकडून बुक करून घेतो ते हँडलर जे असतात, यांचा जो हँडलर आहे त्याला विमानतळांवर VVIP ट्रीटमेंट मिळते. आणि हँडलर पतंजली कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर आहे, ही सुद्धा एक माहिती मिळते. जे हे बुकिंग करतात, ज्यांना हे सगळ्याचे अधिकार आहेत, कुठलं विमान कोणाला द्यायचंय, कुणाला नाही द्यायचंय, मला अनेक गोष्टी इथे चौकशीसारख्या आज दिसत आहेत. पुढचं तुम्हाला सांगतो. त्यांनी पुढे एक महत्वाचा मुद्दा मांडला की होय, घातपात आहे की अपघात आहे. घातपाताची शक्यता सगळ्यात जास्त आहे. एखाद्या व्यक्तीला त्यांनी एका पुस्तकाचा रेफरन्स सुद्धा दिला. मारायचं असेल तर चालकालाच ठार मारा, त्यामुळे तुम्हाला ज्याला मारायचंय ते सोपं पडतं. आणि त्यांनी त्यात पाण्याचं एक उदाहरण दिलं. पाण्याच्या बाटलीमध्ये त्यांनी कसं विष टाकलं जाऊ शकतं इथपासून त्यांनी कसं, ते सगळे पुरावे तुम्हा सर्वांसमोर दिले. पण महत्वाचे मुद्दे अजूनही आहेत. 27 तारखेला बघा, म्हणजे अजितदादा खरं तर बाय कार जास्त प्रेफर करायचे बारामतीला जाण्यासाठी. मग 27ला असं त्यांना का उशीर झाला, आणि उशीर झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी मग विमानाचाच एक पर्याय राहिला होता. असं त्यांच्या बाबतीत काय घडलं तर 27ला तो कोण, पूर्व विदर्भातला एक बडा नेता पूर्व विदर्भातला, ज्याला एका फाईलीवर सही करण्याची आठवण झाली. त्याने दादांना, आता स्वतःच्याच पक्षातला बडा नेता, त्यामुळे त्या फाईलीवर सही करणं हे फार गरजेचं होतं. पूर्व विदर्भातल्या एका नेत्याने ती फाईल सांगितल्यानंतर दादांनी ती फाईल मंत्रालयातून मागवून घेतली. फाईल येईपर्यंत वेळ गेला. त्यानंतर त्या फाईलीवर सही झाली. तिथे काही आर्ग्युमेंट सुद्धा झाल्या की मला राजकारण शिकवू नका किंवा शहाणपणा शिकवू नका, तुम्हीच फक्त सर्वे करायची कामं करा, पुढचं माझं मी ठरवेल. या सगळ्या गोष्टी, कोण असा नेता जो उशिरा आला, त्यानंतर
पूर्व विदर्भातला कोण तो नेता ज्याने उशिरा येऊन ती चर्चा उशिरापर्यंत रेंगाळवली की रेंगाळली काय माहिती नाही. आणि त्यानंतर दादांना तो उशीर झाला आणि दादांना मग गत्यंतर राहिलं नाही की फ्लाईटनेच जाण्याचं, त्या विमानानेच प्रवास करण्याचं. हा सुद्धा एक अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे. त्यानंतर दादा वेळेवर पोहोचले, दादांनी पायलटला योग्य असेल तरच जाऊ, अशा दादांचा हा स्वभाव सुद्धा त्यांनी सांगितला की पायलटला वेळेवर पोहोचून योग्य असेल तरच सांग, तुझ्यावर मी कुठलाही दबाव आणणार नाही. कारण दादांनी अशाच प्रकारे एकदा त्यांनी किस्सा सांगितला, लोणावळ्यामध्ये विमान हेलिकॉप्टर हवेमध्ये असताना त्यांनी सांगितलं की परिस्थिती काय वेगळी दिसते का. ते बोलतात होय, पण आपल्याला 2 इंजिन आहेत, आपल्याला काही त्रास होणार नाही. ते बोलले अजिबात नाही, सेफ्टीच्या बाबतीत अजिबात नाही. विमान ते हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईला नेण्यात आलं, उतरायचं नाही, थेट परत मुंबई. दादा जर एवढे आपल्या ह्या बाबतीत जर एवढे काटेकोर असतील तर दादांना बरेच जणांचा जो आरोप असतो की दादांनीच प्रेशर टाकला असेल, उतरवून घ्या, वेळ नाहीये वगैरे वगैरे, वेळेचे पक्के होते वगैरे, असं अजिबात नाहीये. त्यानंतर त्यांनी काही ईमेलचे रेफरन्स दिले. मी पुढचा 25वा मुद्दा तुम्हाला सांगतोय. पायलट कसे बदलले, मुख्य पायलट अचानक का बदलले. मुख्य पायलट बदलून जो नवीन पायलट आणले ते तितके अनुभवी होते का, आणि मुख्य पायलट काय म्हणतात हे ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते, मग हे जे दुसरे पायलट होते काय विमानतळावरच राहिला होते का. अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. नवीन पायलट हाँगकाँगवरून आला होता आणि हा जो नवीन आलेला पायलट आहे हा हाँगकाँगवरून काही मद्यप्राशन करून आला होता का फ्लाईटमध्ये येताना. कारण त्या पायलटच्या त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स त्यांनी सांगितला. अनेकदा त्यांना बिफोर फ्लाईट म्हणजे त्या फ्लाईट घेण्यापूर्वी त्यांना अनेकदा ह्या कारणावरून त्यांना खडसावण्यात आलेलं आहे. त्यांना एकदा तर ट्रेनिंग सुद्धा त्यांना जाऊ देण्यात आलं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ऑन कॅमेरा सांगितल्या. या पायलटचा आणि दारूचा बऱ्याचदा संबंध आहे फ्लाईटमध्ये. म्हणजे दारू पिणं हा ज्याचा वैयक्तिक अधिकार, पण फ्लाईट चालवण्याच्या वेळेसचा हे त्यांनी तिथे म्हणजे स्पष्टपणे प्रूफ केलं. त्यानंतर हा जो व्हीके सिंग आहे स्वतः या कंपनीचा मालक, त्याचा मुलगा सुद्धा यांच्या दारूमध्ये सहभागी असेल तिथपर्यंत त्यांनी प्रूफ केलं. म्हणजे डायरेक्टरचा मुलगा या सगळ्यामध्ये सहभागी आहे, तर काय ती शिस्त राहणार या सगळ्यांमध्ये, इथपर्यंत त्यांनी त्या कालच्या प्रेसमध्ये प्रूफ केलं. अनेक गोष्टी आहेत या. खरं तर या सर्व गोष्टींची चौकशी किती होईल नाही होईल मला माहीत नाही, पण ट्रान्सपॉन्डर हा शेवटच्या वेळेस बंद होता. जो आतलं कॉकपिटमधलं संभाषण ठेवतो म्हणजे जवळपास सव्वा मिनिटांचा तिथला कुठलाही संभाषण रेकॉर्ड नाही. फक्त हँडलरने व्हिजिबिलिटी असल्याची माहिती दिली. जो मगाशी मी तुम्हाला सांगितला की त्या हँडलरचं बरंच वजन आहे, जो पतंजलीमध्ये डायरेक्टर असल्याची माहिती मिळते, त्याचं बरंच वजन आहे. त्याने व्हिजिबिलिटी आहे नसतानाही, व्हिजिबिलिटी नसतानाही त्याने ती माहिती दिली व्हिजिबिलिटी आहे. आणि शेवटच्या 5 मिनिटात पायलटचा कुठेही आवाज नाही. ज्यावेळेस त्या को पायलट होत्या पाठक, त्या ओ शिट ज्यावेळेस करतायत त्यावेळेस पायलटचा मात्र कुठेच आवाज नाहीये. को पायलटच्या ऐवजी खरं तर तिथे पायलटचा मेडे मेडे हा आवाज असला पाहिजे. खरं तर ते नियम मेडे मेडेचा आहे, पण तिथे ओ शिटचा आवाज आला आणि पायलटचा कुठेही आवाज नाही. पायलट नेमका त्या क्षणाला काय करत होता हे अजूनही अनुत्तरित आहे. आता तुम्हाला पुढची माहिती देतो. आज जवळपास 7 दिवस झाले, इन्व्हेस्टिगेशन शून्य. इन्व्हेस्टिगेशन सीआयडी कडे आहे. सीआयडी काय करते तर मला वाटतं त्यांनी ज्यावेळेस यांनी प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांना कळलं की सीसीटीव्ही घेतलेत. सीसीटीव्हीमध्ये काय तर बारामती एअरपोर्टचे व्हिडिओ. आता खरं तर त्यांनी सीआयडीवर कुठलंही म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित नाही केलं, पण सीआयडीच्या क्षमतेमध्ये या गोष्टी येतात का. अशा प्रकारचे अपघात हे सीआयडीच्या हाताळण्याचे विषय आहेत का. क्रिमिनल केसेस असतील, काही क्राईम केसेस असतील, त्या सर्व ठीक आहे, आपण ते कहाणी बघायचो सीआयडी वगैरे, शिवाजी साटम कुछ तो गडबड है दया. आम्हाला संपूर्णपणे वाटतंय दया इथे पूर्ण गडबड नाही, अख्खी ही स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे. ही गडबड फार मोठी आहे. ते असं करतात ना ते शिवाजी साटम साहेब, गडबड है दया कुछ तो, इसको तोडना पडेगा दया. खरं तर सीआयडी कडे देण्याऐवजी आता त्यांनी एका कंपनीचं नाव घेतलं होतं NTSB, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, पण ही US असल्यामुळे ते म्हणाले USचंच विमान असल्यामुळे कदाचित याच्यामध्ये तेवढी क्लॅरिटी असणार नाही किंवा तशा प्रकारची ट्रान्सपरन्सी असणार नाही. परंतु BEA, ब्युरो ऑफ एन्क्वायरी अँड अनालिसिस फॉर सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी, फ्रान्सची कंपनी आहे, यांच्याकडनं किंवा AIB सारख्या संस्थांकडनं याची चौकशी व्हावी. कारण एवढा जर याच्यामध्ये वेळ गेला तर हे सगळे पुरावे नष्ट केले जातील आणि ह्याच्यात काहीच माहिती हाती लागणार नाही. कारण गुजरातमध्ये ज्यावेळेस ते विजय रुपाणी वारले त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री, त्यावेळेसही तो ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत छेडछाड झाली, तेवढेच पुरावे बाहेर आले जेवढे गरजेचे होते. पूर्णपणे ते संभाषण पब्लिक झालं नाही. त्यामुळे याच्यामध्ये जितका वेळ जाईल तितके पुरावे नष्ट होतील आणि हा सगळा प्रकार एक मिस्ट्री राहील. इतकंच मी सांगतो.
ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये दादांच्या बाबतीत काय घडलं, काय नाही घडलं, या सगळ्या 28 प्रसंगांमध्ये मी तुम्हाला एक बंदिस्त करून सांगण्याचा प्रयत्न केला. काय घडेल काय नाही घडेल ते समोर बघायचंय, पण हा घातपात असण्याची शक्यता इथे सर्वात जास्त बळावते. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.